नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यापुढे भारत कदापि नमतं घेणार नाही, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. उरी इथल्या लष्करी तळावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा अमेरिका, ब्रिटनसह देशभरातून निषेध. सुंदर आणि सुरक्षित कल्याण डोंबिवलीच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यात, ओरॅकल कंपनीशी करणार करार. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत परतीच्या सामन्यात स्पेनची भारतावर 5-0 मात. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये उरी इथं लष्करी तळावर काल पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह आज श्रीनगरमध्ये आणण्यात येणार आहेत. या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले तर 19 जवान जखमी झाले. या हल्ल्याला भारतीय लष्करानं सडेतोड प्रत्युत्तर देत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी भारत अशा हल्ल्यांपुढे कदापि नमतं घेणार नाही असं प्रतिपादन केलं आहे. दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांचे डावपेच उधळून लावायला भारत समर्थ आहे असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रार्थना व्यक्त केली आहे. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना तोडीसतोड कणखर प्रत्युत्तर दिलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगापासून पूर्ण वेगळं आणि एकटं पाडलं पाहिजे असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जालंधरमध्ये व्यक्त केलं. पहले भी भारत ने इनका ऐसे हमलों का मुंह तोड़ जवाब दिया है और आज की घटना इस बात के लिए हमें तैयार करती है कि आगे के लिए हमें और हमारी सुरक्षा फोर्सेस को और भी तैयार होना पड़ेगा. पाकिस्तानी घुसखोर आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ठार मारल्याचा सूड म्हणून हा हल्ला केला गेला असावा अशी शक्यता काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली आहे. पूरे देश की जनता आर्मी के साथ है और उन शहीदों को श्रद्धांजलि देने में शामिल है और इससे जो नुकसान हुआ है उसे पूरा तो नहीं किया जा सकता है, लेकिन हमें और हिम्मत से और बहादुरी से और दिलहरी से जो आतंकवादी पाकिस्तान से आते हैं उनका मुकाबला करना होगा और डट के मुकाबला करना होगा और उनको एक दफा ये दिखाना होगा कि 17 आर्मी के जवान मारने से हमारा मनोबल गिर नहीं सकता. जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान की मून यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. दहशतवादाचा सामना बळकट करण्यासाठी भारताबरोबर बळकट सहसंबंध प्रस्थापित करायला अमेरिका वचनबद्ध असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबियांप्रती सांत्वनाची भावना व्यक्त करत अमेरिकेनं या हल्ल्यावर कडाडून टीका केली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढाईसाठी आणि दोषींना न्यायासनासमोर आणण्यासाठी भारताच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटन उभा राहील अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. या हल्ल्याची तीव्र निंदा करत जॉन्सन यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संवाद साधला. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. देशभरात ठिकठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. लखनौमध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवांनी शहीदांसाठी विशेष नमाज पठण केलं. हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांसाठीही प्रार्थना करून त्यांच्या हितासाठी यावेळी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये मेणबत्ती मोर्चा काढून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. काल शहीद झालेल्या 17 जवानांमध्ये महाराष्ट्राचे शिपाई यू जानराव, टी.एस. सोमनाथ आणि लान्स नाईक जी. शंकर या तिघांना वीरमरण आलं. राज्यभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अहमदनगरमध्ये कापड बाजार परिसरात व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उरी हल्ल्याचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी काल व्यवहार बंद ठेवले होते. अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहनही करण्यात आलं.
भारत माता की जयच्या घोषणा देत पाकिस्तानच्या कृत्याचा जोरदार निषेध करण्यात आला। कल्याण डोंबिवली या शहराची सुंदर आणि सुरक्षित शहर म्हणून उभारणी करण्यासाठी राज्य सरकारनं पावले उचलली असून यासाठी आपल्या अमेरिका दौऱ्यात ओरॅकल कंपनीसमवेत करार होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। डोंबिवली ते ठाणे अंतर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मानकोली उड्डाणपुलाच्या तसंच दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास नदीवरील 6 मार्गिका असणाऱ्या पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाबलाढ्य कंपनी ओरॅकल सोबत सामंजस्य करार करणार आहेत। याशिवाय विविध आयटी कंपन्यांच्या प्रमुखांचीही ते भेट घेणार आहेत। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या या करारामुळे राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी गुंतवणूक होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील काही भागात परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान केलं असून नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात 1.5 महिन्यांपासून पावसानं दडी मारली होती, परिणामी मोठ्या प्रमाणात खरीप पीक करपू लागली होती। 4 दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावल्यानं रब्बी हंगामात या पावसाचा लाभ मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता। मात्र 3 दिवसांपूर्वी जोरदार वादळ, वारा आणि मुसळधार पावसानं मिरची, पपई, ऊस आणि कापूस तर काही भागात केळी पिकाचंही नुकसान झालं आहे। परवाचा वादळी पावसात खूप नुकसान झालेले कर्जई, बुपकरी, डामरखेडा या तिन्ही शिवारांमध्ये कापूस, ऊस, मिरची आणि ऊसाचं खूप नुकसान झाल्यामुळे प्रचंड शेतकरी हैराण झालेले आहेत। तर त्यांना एकच अपेक्षा आहे की शासनाकडून पंचनामे व्हावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती। केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील गावागावात कुटुंब संवाद सारख्या अभियानांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। या संवाद अभियानाद्वारे कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे। स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असून गृहभेटी, गटचर्चा, कोपरा सभा, प्रात्यक्षिक, बैठका यांच्या माध्यमातून ही संवाद प्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा कशाप्रकारे फायदा होईल हे पटवून देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा काम करत आहे। आमच्या पंचायत समिती, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुड मॉर्निंग पथक या गावामध्ये 3 दिवस आम्ही सतत सकाळी 5:30ला यायचो। त्यानंतर जे शौचालयाला उघड्यावर बसायचे त्यांचे येता जाताना आम्ही त्यांना थांबवून गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे फोटो काढले। त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे फोटो कुठेतरी पेपरला येतील किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला जातील। त्यामुळे ती लोक स्वतःहून आली आमच्याकडे की आम्हाला मॅडम तुम्ही हे 12,000चं काय स्कीम आहे ते आम्हाला समजावून सांगा। राज्य शासनाकडून 12,000 रुपये अनुदान घेऊन या योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील खानाव महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत आणि आदिवासी वाडीतील सर्व घरांमध्ये शौचालय बांधून सर्व गाव पूर्ण हागणदारी मुक्त करण्यात आलं। त्यामुळे मागील बऱ्याच वर्षांपासून पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या गावातील नागरिकांना यावर्षी पावसाळ्यात घरातील शौचालयामुळे कोणत्याही रोगांना बळी पडावं लागलं नसून गावात कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही। हिंगोली रेल्वे स्थानकावर काल लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवासी म्हणून आपल्या परिवारासह उपस्थित असलेले हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती MSK जयस्वाल या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। स्वच्छ रेल स्वच्छ भारत ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी प्रवासी या नात्यानं सहभागी व्हावं असं आवाहन न्यायमूर्ती जयस्वाल यांनी यावेळी केलं। हिंगोलीच्या नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी या अभियानात भाग घेतला। यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली। कुंभार समाजाच्या विभागीय मेळाव्याचं काल सांगली इथं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सध्याच्या स्पर्धा युगात टिकण्यासाठी कुंभार समाजानं आपल्या पारंपरिक व्यावसायिक स्वरूपात बदल करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली। पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेत कुंभार समाजातील लोकांनी आपल्या प्रगतीचा मार्ग धरायला हवा असं मतही यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं।
अक्षर क्रांती प्रतिष्ठान खापरखेडाच्या वतीनं दिला जाणारा महाकवी सुधाकर गायधनी राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्रदान सोहळा 2016 काल नागपुरात पार पडला। प्रथम पुरस्कार अहमदनगर इथल्या गणेश मरकडे यांच्या काळ्या मातीचं अस्वस्थ वर्तमान यांच्या कवितेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तर द्वितीय पुरस्कार बेळगाव कर्नाटक सलामवाडी इथल्या नवोदित कवी अरुणा पाटील यांच्या श्रावणाच्या दिवसात या कवितेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तर तृतीय पुरस्कार चाळीसगाव जळगाव इथल्या मनोहर आंधळे यांच्या डोळ्यात कालचे पाणी या कवितेला प्रदान करण्यात आला। शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही देशातल्या 50% अधिक खेड्यात आजही अस्पृश्यता पाळली जात आहे, असं नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं। जळगाव इथं काल समता अभियानाअंतर्गत जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील तत्वज्ञान, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्यक्षात आणण्यासाठी समता अभियानाची स्थापना केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण समता नाकारत राहिलो तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत ही विसंगती दूर केली पाहिजे, असं मुणगेकर म्हणाले। यावेळी समता अभियान मार्गदर्शन पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। गणेशोत्सवामागोमाग येणारी आणि सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मोतमाऊलीच्या जत्रेचा काल समारोप झाला। 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या वांद्रे इथं ही जत्रा सुरू झाली होती। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी काल मोतमाऊलीचं दर्शन घेतलं। वाढती गर्दी लक्षात घेता मोतमाऊलीच्या दर्शनासाठी चर्च रात्री 12 वाजेपर्यंत खुलं ठेवण्यात आलं होतं। नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत काल प्लेऑफमध्ये भारत आणि स्पेन दरम्यान झालेल्या परतीच्या एकेरी सामन्यातही स्पेननं भारतावर 5-0 अशी मात केली। हा सामना जिंकून स्पेननं डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे। भारताच्या रामनाथचा सामना डेव्हिड फेडररशी झाला, तर मार्क लोपेजचा सामना सुमित नागलशी झाला। हवामान। राज्यात बहुतांश भागात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे। पुणे, मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यात काल सकाळपासून हलक्या सरी बरसत आहेत। येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात अतिवृष्टीला तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यापुढे भारत कदापि नमतं घेणार नाही, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन। उरी इथल्या लष्करी तळावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा अमेरिका, ब्रिटनसह देशभरातून निषेध। सुंदर आणि सुरक्षित कल्याण डोंबिवलीच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यात, ओरॅकल कंपनीशी करणार करार। आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत स्पेनची भारतावर 5-0 मात। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।